हाय, मी प्रियांका. वेलकम टू बियॉन्ड ऑफिस. चला वीकेंडला निघूया कुठेतरी बाहेर छान ट्रेकिंगला. ट्रेक कोणता? सावळा ट्रेक. तुम्हाला मी माझ्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये बोलले होते की पाऊस खूप पडल्यामुळे ट्रेकिंग कॅन्सल झालं. तर लास्ट वीकेंडला ट्रेकिंग कॅन्सल झालं होतं, खूप पाऊस होता म्हणून. आता सावळा ट्रेक हा ओपन झाला आहे. इट इज टोटली ओपन अँड अवेलेबल फॉर ट्रेकर्स. सो डू विजिट. आम्ही काय केलं, सकाळी लवकर निघालो. त्याच्यानंतर आम्ही छान ब्रेकफास्ट केला. मिसळ, कांदा भजी, वडापाव असं छान ब्रेकफास्ट केला. आणि मग आमची पावलं निघाली सावळा ट्रेकच्या दिशेनं. सावळा ट्रेकला आम्ही पोचलो. आणि म्हणतात ना, डेस्टिनेशन जेवढं इम्पॉर्टंट असतं तेवढंच तुमचा सफर पण खूप महत्त्वाचा असतो. कारण डेस्टिनेशनला पोचल्यावर तर आनंद भेटतोच, खूप वेगळा आनंद असतो. पण जेव्हा आपण ते ट्रॅव्हलिंग करत असतो तेव्हा आपल्या मनात खूप विचार असतात. छान होईल का सगळं? पाऊस किती पडेल? काय होईल? हा सगळा विचार आपण मनात घेऊन ट्रॅव्हल करत असतो. आणि एकदा तिथं पोचलो की आपली पावलं अगदी खूप उल्हासानं पुढं जात असतात. मी, माझा मुलगा, माझ्या बहिणीची फॅमिली, आम्ही सगळे पोचलो सावळा ट्रेकला. सावळा घाट असं बोलतात. खूप सुंदर वातावरण होतं. पाऊस खूप अगदी कमी होता. जसं काय आम्ही ट्रेकिंगला येणार म्हणून अगदी व्यवस्थित, म्हणजे जसं ॲटमॉस्फिअर पाहिजे ना, आमच्यासोबत लहान मुलं होती. अगदी खूप धो पाऊस पण कोसळत नव्हता. अगदी थोडासा असं रिमझिम सरी बोलतो ना आपण, शॉवर सारखा, तसाच थोडा पाऊस होता. आणि एकदम स्वच्छ आकाश, सगळीकडं हिरवेगार डोंगर, सगळीकडे हिरवळ आणि खूप छान वातावरण होतं. म्हणजे आम्हाला कसलाच त्रास झाला नाही, लिटरली कसलाच त्रास नाही झाला. खूप छान ट्रेक झाला. युजली बाकीच्या ट्रेकिंगमध्ये कसं असतं की आपण आधी चढतो आणि मग नंतर उतरतो खाली. पण सावळ्या घाटचं असं आहे की आधी आपल्याला खाली उतरावं लागतं. ठीक आहे, एक पर्टिक्युलर डिस्टन्सपर्यंत उतरून परत थोडंसं चढावं लागतं आणि मग त्याच्यानंतर आपण आपल्या फायनल डेस्टिनेशनला पोचतो. हे बघा, तुम्ही बघू शकता आम्ही इथे पोचलोय. खूपच सुंदर आहे. वरून तुम्हाला देवकुंड जे आहे ते पण दिसतं टॉपवरून, ते पण तुम्हाला अनुभवायला भेटेल. सो सावळा ट्रेक हा तुम्ही नक्की करा. तर तुम्ही म्हणाल की आमचं लहान मूल वगैरे आहे, तर तुम्ही लहान मुलांना घेऊन डेफिनेटली जाऊ शकता. अगदी 2 वर्षाच्या मुलांपासून तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. कारण सोप्पा ट्रेक आहे हा, खूप डिफिकल्ट नाही आहे. ठीक आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही, इतक्या सुंदर वातावरणात एक मॅगी तर झालीच पाहिजे म्हणून आमच्या आहोंनी सगळी तयारी केली होती. छोटी शेगडी, त्याच्यासाठी जे काय लागतं ते सगळं त्यांनी अरेंज केलं होतं. मग आम्ही तिथे एकदम टॉपला आधी निसर्गाचा आनंद घेतला आणि मग थोड्या वेळानं मुलांना भूक लागली की मग आम्ही मॅगी बनवायला घेतली. हवा खूप होती, हवेचा वेग एवढ्यावरती खूप होता, पण आम्ही तिथे असं छत्री पकडून बसलो होतो, त्याच्यामुळे बरोबर त्याला हवा लागली आणि खूप छान मॅगी झाली. खूप सुंदर मॅगी झाली. निसर्ग गातो, आनंद गाणे, सह्याद्रीच्या कुशीत जावे, मन सारे शांत व्हावे, पक्ष्यांच्या गोड किलबिलीत आयुष्य पुन्हा फुलून यावे, आयुष्य पुन्हा फुलून यावे. त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं आणि आम्ही घरी आलो. खूप सुंदर असा ट्रेक झाला. स्टे ट्यून फॉर मोर सच पॉझिटिव्ह व्हिडिओज.